नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडे उमेदवार नसेल किंवा कुठल्या चौकशीला भिवून जर समोर कोणी येत नसेल तर मी स्वतः नांदेड लोकसभेची निवडणूक लढायला तयार असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी दिली। नांदेडच्या हदगाव मतदारसंघातून 3 वेळा आमदार आणि हिंगोली लोकसभेतून 1 वेळा खासदार राहिलेले शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी नांदेड लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली। काँग्रेसने नांदेड लोकसभेची जागा उद्धव ठाकरे गटाला सोडावी आणि मी इथून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारा विरोधात निवडणूक लढवायला तयार असून निवडणूक जिंकून सुद्धा दाखवणार असल्याचे वानखेडे म्हणाले। आम्हाला भारतीय जनता पक्षाला प्रत्येक ठिकाणी पराभव करायचा आहे। भाजपाला मराठी माणसाची ताकद दाखवून द्यायची आहे। इथं चौकशीला भिवून उमेदवार समोर येत नसतील तर काँग्रेसने ही जागा ठाकरे गटाला द्यावी। मी भाजपाच्या उमेदवार विरोधात निवडणूक लढवणार असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी दिली आहे। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नांदेड लोकसभा ह्या मतदारसंघामध्ये जर काँग्रेसकडे उमेदवार नसेल किंवा जे ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, सीबीआय असेल यांना भिवून जर समोर कोणी येत नसेल तर सुभाष वानखेडे या ठिकाणी तयार आहे। काँग्रेसने ही सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांना ही सीट सोडावी। सुभाष वानखेडे म्हणजे मी स्वतः या नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये ही निवडणूक मी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये लढवायला तयार आहो आणि निवडून येऊन दाखवतो।